पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंकडे। गिरीश, बघ, युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा सुरू झालेला आहे। सामवरती आपण अपडेट बघत असतानाची मोठी माहिती हाती लागते। काय अपडेट या संदर्भात द्याल? 2008 साली जो बॉम्ब ब्लास्ट गिरीश, एका अगदी काही क्षणांसाठी थांबवती आहे। मोठी बातमी आहे, पंचनामाच व्यवस्थित झालेला नव्हता असं कोर्ट म्हणतंय। प्रज्ञा सिंहांच्या बाईकचा चेसिस नंबर नव्हता असं सुद्धा या दरम्यान कोर्टाने म्हटलेलं आहे। चेसिस नंबर अतिशय महत्त्वाचा आहे, आवश्यक आहे आणि तो चेसिस नंबरच नव्हता असं सुद्धा म्हटलंय। जाऊयात थेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, पंचनामाच व्यवस्थित नव्हता असं म्हटलं जातंय, काय अपडेट? नक्की ज्या पद्धतीने जो बॉम्ब ब्लास्ट घडलेला होता, जी स्कूटी होती ती खरं तर या ठिकाणी साध्वी प्रज्ञा सिंह यांची होती असा आरोप त्या सुरुवातीला करण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून जो युक्तिवाद करण्यात आलेला होता त्यामध्ये त्यांनी ही आमची गाडी नाही किंवा चेसिस होतं जो नंबर आहे तो त्यांच्या मालकीचा नाही किंवा ती गाडी त्यांच्या मालकीची नाही असं या ठिकाणी त्यांनी युक्तिवाद केला होता। याशिवाय पंचनामा आहे तो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असं देखील त्यांनी यावेळी युक्तिवाद केला होता आणि त्याच संदर्भातील आता या निकालामध्ये त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। न्यायमूर्ती जे निर्णयाचं वाचन करतात त्यामध्ये त्यांनी हा उल्लेख पुन्हा एकदा केलेला आहे, जो ज्यांची गाडी वापरून हा बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला, जो आरोप या ठिकाणी प्रामुख्याने साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर करण्यात आलेला होता। त्यामध्ये अशा पद्धतीने जेव्हा या ठिकाणी हा निर्णय आलेला आहे त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांची देखील निर्दोष मुक्तता होते का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। अशा पद्धतीचा युक्त्याच खरं तर या ठिकाणी दोन्ही वकील, साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वकील, 2 वकील या ठिकाणी त्यांची कोर्टात बाजू मांडत होते। त्यामध्ये त्यांनी सातत्याने याचा उल्लेख केलेला होता की जी गाडीचा उल्लेख, ज्या आरोप या ठिकाणी करण्यात आला ती गाडी आमची नाही आहे, तो चेसिस नंबर नाही। आणि याशिवाय अनेक जण त्या ठिकाणी आलेले होते, अनेकांचे पंचनामे विशिष्ट योग्यरित्या पंचनामा झालेला नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद सातत्याने या ठिकाणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बाजूने करण्यात आला होता। आणि त्या संदर्भातील आज उल्लेख आपण या ठिकाणी बघतो की न्यायमूर्ती जेव्हा या ठिकाणी निर्णयाचं वाचन करत आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी निर्णयाच्या आजच्या या घडामोडीत आपल्याला ही समोर येताना पाहायला मिळते। सुरुवातीला पुरोहित यांच्यावर जे आरोप होते, RDX ज्यांनी पुरवला असा आरोप ज्यांच्यावर ठेवण्यात आला होता, त्याबाबतचे सबळ पुरावे नसल्याचा देखील उल्लेख आणि त्यानंतर आता या ठिकाणी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले होते, ज्यांची साध्वी प्रज्ञा सिंह यांची गाडी वापरण्यात आली होती, LML ही जी गाडी होती त्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।